प्रश्न उत्तर. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण शेकापूर गावामध्ये आलेलो आहोत आणि शेकापूर गावामध्ये आता जिल्हा परिषद सांजा गटामध्ये हे शेकापूर येते. आपण शेकापूरच्या काही व्यक्तीकडून, मतदाराकडून हा गाव कोणाच्या बाजूला झुकेल आणि हा गाव कशा पद्धतीनं विकासाच्या बाबतीमध्ये कोणाला मतदान करणार आहे हे आपण थेट जाणून घेणार आहोत की नेमकं काय परिस्थिती आहे या सांजा गावची. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण विचारूया त्यांना. साहेब नमस्कार. नमस्कार, या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्ही शेकापूर गावचे मतदार आहात? मतदार आहे. बर, तुम्ही अगोदर काय करत होता? अगोदर काय असं या की बरे. काय करता तुम्ही सध्या? सध्या कपडे शिवायचा धंदा करतो. बर बर बर. राजकारणाचे काही संबंध? राजकारणाचं काय नाही. बर. आता तुमच्या गावाचे जे गावचे सरपंच आहेत, त्या सरपंचाने गावाचा विकास, गाव कशा पद्धतीनं हाताळले गेले. आता जिल्हा परिषदेचे 2 व्यक्ती तुमच्या गावामध्ये पक्षाचे आहेत. मग एक आहे तानाजी शिंदे आणि दुसरा आहे प्रदीप घोणे. हे प्रदीप घोणे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आणि तानाजी शिंदे जे आहेत ती भाजपाचे आहेत. आता तुमच्या गावातला विकास काय राहिला आहे आणि गावाचं मतदान कोणाच्या बाजूला झुकेल? जिल्हा परिषदनं माग रोड मंजूर केलेला होता. हां, तो रोड काय व्यवस्थित बी झालेला नाही आणि त्यांचं बिमळी कॉर्नर ते हे आपलं केशेगाव हे रोडचं काम मंजूर होतं, तर ते का पेंटिंगमध्ये पडलं एवढं चौकशी करावी. बर बर. आणि ती काम जर कोण करीत असेल तर त्याच्या मागे गाव जाईल. हां 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 हां. नाही नसेल कोण करीत तर काय त्याचं नाही नाही, ते मतलब. हे झालं बरं. आज सध्या परिस्थिती निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. आता तुमच्या गावानं जर तुम्हाला विश्वास असेल अशा माणसाला जर मतदान दिलं आणि ती निवडून आला आणि तुमच्या गावाचा विकास केला तरच तुमचा विश्वास बसणार. विश्वास मग बसणार तो आहे. निवडूनच आला नाही म्हणजे तुम्हाला आता त्याला डायरेक्ट काम कर असं म्हणता येणार नाही. कारण म्हणता येणार नाही, पण तसं गोणीच्या मॅडमनं थोडं नगरपालिकेत चांगलं काम केलेलं आहे. बर. त्याच्यामुळं मला थोडा विश्वास वाटतंय की गोणे साहेब हे काम अर्ध पल्ल्याला पूर्ण करतील असं वाटतंय. असं वाटते, खात्री वाटते. बर 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 का तर मॅडमचं जरा चांगलं काम झालेलं आहे नगरपालिकेला. बर बर. आम्ही बघितलेलं आहे ती काम. हां हां हां. त्याच्यामुळं मला जास्त खात्री आहे गोणे साहेब चांगलं काम करतील. अजून तुमच्या गावाचा काय काय विकास वाटतंय? तुमच्या शाळा? मला गावातलं शाळेबद्दल हां काय बेकारीमध्ये शाळा आता हां हां 5 वर्षाचा मुलगा उस्मानाबादला शाळेला जातो. हां. ती बी गाडीत दाटणीन वटीने एका गाडीत 80-90 पोरं नेते ती विद्यार्थी. बर. मग ती बारके लेकरांना कसं करायचा प्रवास आणि शिक्षण कधी करायचं? अरे तुमच्या गावाला शाळा आहे का चांगली? आहे? कितवीपर्यंत आहे? 10वी कितवीपर्यंत आहे? 12वी पर्यंत आहे. 12वी पर्यंत आहे? अरे तिथं काय म्हणाले साहेब? 10वी बसतो राहतं. असं अंदाजे सांगू नका रे. तुम्ही कोणत्या वर्गात नाही आहे? नाही 12वी आहे. 12वी कुठे आहे 12वी? इथं आहे धीरूभाई अंबानी शाळा. धीरूभाई अंबानी नाही रे, जिल्हा परिषदेच्या शाळा. जिल्हा परिषदेची शाळा मागटल्या हा 2005 ला 7वी पर्यंत शाळा होती. बर. त्याच्यानंतर आता 4थी पर्यंत आली. हा बर. 3 वर्ग बंद पडले. 7वी पर्यंतची शाळा 4थी पर्यंत. 4थी पर्यंत आली. बर. मग काय सांगा कुठल्या मागटल्या केलेल्या जी काय पुढारी होते किंवा जिल्हा परिषदचे सदस्य होते ह्यांनी काय केलंय गावासाठी? काहीच नाही केलेलं. शाळा आज 7वीची शाळा 4थी पर्यंत आली म्हणल्यावर काय केलं? बर बर बर. हा? बर, तुमची प्रदीप घोणे नवीन उमेदवार जिल्हा परिषदेचे, हा. त्यांची काही चर्चा भेट वगैरे? काय नाही, मी बघितलेलं सुद्धा नाही ते अजून सदस्याला. बर बर बर. मेंबरला. बघा, मी काल सांज्यामध्ये गेलो होतो. मागडल्या 2 दिवसाची बाईट होती ती. तर सांज्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या जमिनीमधून
स्वतःची जमीन बरं का त्या जमिनीमधून 2 कोटी रुपयाचा रस्ता गोर गरीब लोकांसाठी त्यांनी रस्ता दिला आणि तिथे एक वस्ती बसवली. माझं काय नाही गोणे साहेबाला एवढीच विनंती आहे हा. की त्यांनी ही रस्त्याची चौकशी करावी आणि पेंटिंग मध्ये पडलेला रस्ता त्यांनी चालू करावा. बर बर बर. तुमचं गाव याच्या अगोदर कुणाला प्लस आहे आणि कुणाला मतदान जास्त आहे? शैनेलाच प्लस आहे ना पहिल्यापासून. आता कुणाला प्लस राहील? शैनेलाच प्लस राहील. शून्यलाच प्लस राहील. हो. काय मत आहे भाई? बोला की बोला. बोला की पण उठा तर उठून तर बोला. नुसतं उठा की. तुमचं गाव जे आहे ते तुमचं गाव विकासावर मतदान करत आहे पहिल्यापासून आणि कुणाला मतदान करताय जास्त? आपलं काय आपण प्लस कुणाला होतं गेल्या वेळेस? काय तेवढं मला कळत नाही. मी शिकलो अहो मी काय म्हणतो पहिलं जास्त मतदान कुणाला पडतंय तुमच्या साध्या गावातलं? तिथं घ्या मुलाखत. होय हो बाबू. अहो तुम्ही मागजी सरपंच आहे, तुम्ही असा हात हलवून कसं जमणार आहे? अजित पवार शेवटपर्यंत म्हणले जनतेसाठी मेलो असं म्हणाले. तुम्ही जनतेसाठी सरपंच आला सरपंच होऊन जर तुम्ही बोलत नसाल तर काय उपयोग आहे? पण एवढं सांगा तुमच्या गावातले अर्धवट काम करणाऱ्या माणसाला तुम्ही मदत करणार आहेत का नाही गावकरी? नाही. अर्धवट काम करणाऱ्या माणसाला पूर्ण केल्यावर कशाला करायचं? हा मग आता पूर्ण करणाऱ्या माणसाला का कोण वाटतंय पूर्ण करणारा माणूस समाजामध्ये? आता कोण आहे कोणाची आपल्या ओळखीच नाही त्या. हा गोण्याचं नाव घेते लोक आता काय होईल ती घेते ती. होय. मग तुम्ही बी घेता का नाही? हो त्याला काम केल्यावर घेणार. मग कुणाला मतदान जास्त पडत? तुमचं गाव कोणत्या गावाला पक्षाला प्लस असते? भाजपला प्लस असते. कधी होते? विधानसभेला होतं. विधानसभेला. आता कसं राहील जिल्हा परिषदेला? आता का झाल्याशिवाय काय बर. आता शहरातलं कसं राहील? तुमच्या गावातलं कसं राहील? गावातलं कसं राहील? काय आता जनता काय करेल ते केलं काय आपलं काय म्हणणं आहे? त्यांच्यावर दबाव आहे कुणाचा तर? बोलायचं ना का आपल्याला? बोलायचं ना का? बोलायचं ना का? लोंढे साहेब माझ्या खात्यावर पैसे आहेत 3,700 रुपये. बर बर का काढून दिलं? होय महाराज. होय बोलताय का? काय बोलताय का? अजून कोण बोलता? काय म्हणता? बोला बोला. अडाणी माणूस आहेत. तुमच्या गावाचा विकास करणाऱ्या माणसाला मतदान करणार का नाही? विकास करणाऱ्या माणसाला करणार. आता कोण विकास करणारा कोण माणूस वाटतंय? आपण सांगू शकत ही एक नंबर गावातला माणूस आहे. बर बर बर. राजकारणाचा तर लक्ष बघा माणसं किती चालाक आहेत. हे ग्रामीण भागातले माणसं एवढे चालाक आहेत. कशाला वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकायचं? आम्ही 100% ज्यांना मतदान करणार आहोत त्यांना करणारच आहोत. हे माणूस तरी एवढा चालाक आहे. हे आहेत लगदिवे माजी सरपंच आहेत. हे माणूस प्रत्येक विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, कोणत्याच पक्षाला एकनिष्ठेनं टिकून राहत नाही. ह्याचं कारण असं आहे मला कोण्या पक्षाचं घेणं देणं नाही. माझ्या गावाचा विकास जो करील त्याच्या पाठीमागे मी आहे अशीच भूमिका या माणसाची आहे का नाही? भूमिका बरोबर. मी बोलायलो का? खरं आहे. खरंय. कारण तुमचे मी कितीतरी पक्ष बदललेले बघितले पण गावाचा सरपंच बी झाला तर गावाचाच विकास करायचं तुमच्या मनामध्ये ध्यास आहे. हे बरोबर आहे. आज सुद्धा तेच आहे. तुम्हाला तुमच्या पोरावानी दबाव टाकला, कुणाच्या वादात अडकू नका, तुम्ही कुणाच्या विरोधात बोलू नका. माईकवर बोललं की गावात जरा वादक निर्माण होते पण तरीही तुम्ही थांबत नाही. तुम्ही काय ना काय बोलता. आज जरी माझ्याजवळ नाही बोलला तर अजून 2 दिवसानं 100% बोलणार ह्याची मला गॅरंटी आहे. कारण हे माझे जुने मित्र आहेत. तुम्ही 100% इथं काहीतरी कारभार करणार शेकापूरमध्ये 100% कारभार करणार तुम्ही. जनता ठरवेल. जनता ठरवली हे खरं तर त्यांचं पक्ष बदलायचं चुकीचं नाही. खरंय, खरंय. आता त्यांच्या पक्षाचे नेते पळते ह्यानी पळालंच पाहिजे. काय कशामुळे तुमचं मन दुखावलं? नाहीतर तुम्ही प्रत्येक वेळेस एवढं स्पष्ट बोलत होता. आता तुमचं मन जे दुखावलं गेलं ते गावावर मन दुखावलं. ज्या पक्षामध्ये होता त्या माणसावर तुम्ही नाराज आहेत. तुम्हाला वाटायला एवढं मी तळमळीनं काम केलं आणि तुम्ही काम करीत करीत
अपंग सुद्धा झाला, तुमचा पाय सुद्धा मोडला साहेब सरपंच असताना काळात. ही कुणासाठी मोडला गेला तर गावाचा विकास करण्यासाठी धावपळ करत होता. तरी सुद्धा तुम्हाला अलगत बाजूला काढलं. आज तुमचं कुणी ऐकायला तयार नाही म्हणून नाराज आहे तुम्ही, पण तळमळ तुमची गावाचा विकास करण्यासाठी आहे. होय की मग हा आहे का नाही गावाची? ह्याचे घ्या. गावाचा विकास करण्यासाठी तुम्हाला गावात काय काय अधुरं वाटते मला सांगा. गावात का जे माणूस गावाचा विकास करील, हा. हमी देईल, हा. त्याच्या मागे गाव जाईल. नाही विकास अर्धवट काय काय वाटते असं म्हणजे त्यांना कळलं ना त्याचं. कायच पूर्ण नाही. हा 4थी पर्यंत शाळा आहे. हा. शाळा पडाया झाली. बर बर लेकरं तिथं बसत नाही. ती बर बर खोल्या बंद आहे त्या. हा ती कवा पडल सांगता येत नाही. बर 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 कवा पडल सांगा. मग आता काय मागणी आहे तुमची? मागणी काय बघू आता ही इलेक्शन झाल्यावर. बर नाही पण अजून गावाचा विकास काय काय करावा? आम्ही त्या हो पद्धतीनं का? ऐका, माझे एक मिनिट त्या पद्धतीनं लिखी देणार, हा त्यांचं लिहून घेणार. विषय तो नाही. माझं काय म्हणणं आहे हो का, इकडे या. गावाचा विकास जो करेल ऐका ऐका हो, ऐका या की देव बाप्पा. गावाचा विकास जो बी करेल तो माणूस तुमच्या गावाचा सदस्य, आणि ज्या माणसाला तुम्ही विश्वासानं निवडून देणार आहेत ते तुमच्या गावाचा सदस्य. असा कोणता सदस्य वाटते साहेब? तुमच्याकडे 2 सदस्य आहेत प्रमुख, बाकीचे 4-5 आहेत, अपक्ष सुद्धा आहेत, पण 2 पक्षाचे मेन ज्याच्यात लढत होणार आहे असे 2 आहेत. एक आहे तानाजी शिंदे भाजपाचा आणि दुसरा आहे प्रदीप घोणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचा. कोणचा माणूस तुमच्या गावाला योग्य वाटत? प्रदीप भाया कोणे? प्रदीप भाया कोणे? बर बर काय कारण आहे? नगरसेवक पद भोसलेलं आहे पहिलं. हा 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 घराला जरा राजकारणी सपोर्ट आहे, बर बर बर. त्याच्यामुळे ती विकासाची काम तुम्हाला गावाचा विकास करील असं वाटतं का प्रदीप घोणे? वाटतंय की कारण त्यांच्या आई बहुतेक नगराध्यक्ष होत्या पूर्वी, हो. आणि त्यांच्या काळातलं काम बघितलं का तुम्ही? बघितलंय? बरं पण वाटलं? अनुभवलंय. अनुभव आहे. तुमचं गाव कसं राहील मग? प्लस राहते ना. काय साहेब खरं वाटतं का? खरं आहे. खरं आहे प्रदीप घोणे सक्सेस राहील नक्की नक्की. लिहून ठेवा. काय गावाचं 25 वर्ष झालं, ही सरपंच गेला, ती सरपंचाचा विषय नाही, सरपंचाचा विषय नाही. जिल्हा जिल्हा वाटप नाही 25 वर्ष. नाही नाही, हा मांडा ना, मग ते मांडा ना. आहे का गावठाण? मांडा ना. काय गावठाण्याचा प्रश्न काय? गावठाण्याचा प्रश्न काय? वाटप नाही. वाटप नाही. तुमचे प्लॉट वगैरे जमीन मंजूर झाली कलेक्टरच्या माध्यमातून. बर तुम्ही मागणी करा, ह्याच्यात मागणी करा. जी वाटपच करीन तिला. वाटप. अतिक्रम तुमचं बरोबर आहे ते. हे बोलतात ते सगळं सत्य आहे. काय मत आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. तर गावठाण्याचा एक प्रश्न आहे. आता मात्र समाजाला शेकापूर ते केसेगाव मधून जाणारा जो रोड आहे अर्धवट राहिलेला, तो रोड पूर्ण व्हावा. जिल्हा परिषदेकडून तो मंजूर आहे, पण तो अर्धवट राहिलेला रोड आहे, ते एक रोड करावा. आणि आमच्या गावातले विद्यार्थी शालेय शिक्षणामध्ये प्रगतीपथावर जावे. आमची शाळा आता 7वीपर्यंत होती, 3 वर्ग उडाले, आता 4थीपर्यंतच आहे असं कळतंय. तर ती शाळा 10वीपर्यंत व्हावी, 12वीपर्यंत व्हावी असंही आमच्या गावकऱ्याचं मत आहे. रोड नाही, शाळा नाही, आणि गाव ठाण्यामध्ये जे मंजूर झालेले प्लॉट आहेत ते गोरगरीब मागासवर्गीय जनतेचे प्लॉट आहेत, गावकऱ्याचे प्लॉट आहेत, ते अद्याप वाटप झालेले नाहीत. किमान 25 वर्षापासून हा विकास रखडला आहे. तो विकास आता येणाऱ्या सदस्य याने जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याने तो विकास करावा अशी गावकऱ्याची मागणी आहे. आणि गावाचा विकास करणारा जो सदस्य आहे नवीन येणारा, तो सदस्य प्रदीप घोणे हेच आम्हाला लायक आहे, आणि आमच्या गावाचा विकास प्रदीप घोणे करतील असं गावकऱ्याचं म्हणणं आहे. खरं आहे का साहेब? खरं आहे? खरं आहे का? प्रदीप घोणे बरोबर आहे का? तर हे अशा पद्धतीचं गावकऱ्याचं मत आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं सांजा गावचं आणि शेकापूर गावचं, मेडशिंगा गावचं, या गटातलं जे गावं आहेत ती गावं विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहणार. मग ते कोणीही असो, जो मतदार निवडेल तोच सदस्य जिल्हा परिषदेचा होईल. शेकापूरच्या मतदारांनी, काही मतदारांनी
प्रदीप घोणे यांचं नाव सांगितलेलं आहे. अजून अर्धवट राहिलेल्या गावातले जी लोक आहेत ते कोणाकडे झुकणार आहेत ते पाहणार आहेत आपण येणाऱ्या 7 तारखेला आता मतदान होणार आहे. तारीख चेंज झालेली आहे. 7 तारखेला मतदान आहे आणि निकाल आहे 9 तारखेला. बघूया 9 तारखेच्या निकालातून हे सेकापूर गाव किती मतानं निवडून येणाऱ्या सदस्याला किती मताची आघाडी देणार आहे ते बघूया. कारण यांनी सांगितले प्रदीप घोणे यांचं नाव. प्रदीप घोणे का तानाजी शिंदे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि आपल्या विकासाचा कोण सदस्य आहे त्याला निवडून द्या. तुमच्या गावाचा विकास करा. एवढंच. मी प्रभाकर लोंढे. धन्यवाद. सेकापूरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धाराशिवकर.